गावात अमावस्येला काहीतरी विपरीत घडणार आहे. कुणाचा तरी नरबळी दिला जाणार आहे. या चर्चेनं सगळं गाव हादरलं होतं. भर दुपारी गावात स्मशान शांतता होती. लोक आपापल्या घरात कड्या लावून बसले होते. गावातली पोरं शाळेत गेली नव्हती. माणसं कामाला बाहेर पडली नव्हती. हे सगळं घडत होतं कौलव या गावात. कोल्हापूर पासून फक्त 30 किलोमीटरवर असलेलं हे गाव, जेमतेम 5,000 लोकसंख्या असलेलं. जी काही धावपळ सुरू होती ती एखाद्या कोपऱ्यात किंवा रिकाम्या मळ्यात पण नाही, तर गावातल्या मुख्य रस्त्यावर शरद धर्मा माने यांच्या घराजवळ. माने यांच्या घरातून कसला तरी आवाज येत होता. घराबाहेर अनोळखी लोकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. शरद मानेच्या मुलाकडून घराबाहेर पहारा दिला जात होता. घरात काय घडतंय, घरातून कसला आवाज येतोय याची कसलीही कल्पना गावकऱ्यांना नव्हती. पण गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. कुणाचा तरी नरबळी जाणार. साहजिकच भीती पसरली आणि भीतीनं सगळं गाव घाबरून गेलं. शरद मानेच्या घरापुढे जाऊन त्याला जाब विचारायची कुणाच्यातही हिंमत होत नव्हती. अखेर कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांनी हिंमत केली आणि सगळा प्रकार उघडकीस आला. आरोपीच्या घरात जे दिसलं ते भयानक होतं. मानेच्या घरात पोलीस आले. 6 जणांना अटक केली. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण भीती अजूनही संपली नाही. कौलवमध्ये नेमकं काय घडलं, लोकांमध्ये भीती का पसरलेली, शरद मानेच्या घरात गावकऱ्यांना काय दिसलं आणि हे प्रकरण नेमकं होतं कसलं, त्याचीची स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय. तुम्ही पाहताय बोलभिडू. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात कौलव नावाचं गाव आहे. गुण्या गोविंदानं राहणारं, फार लोकवस्ती नसलेलं, सगळं गाव एकमेकांना ओळखणारं. पण 2 जुलैचा दिवस गावकऱ्यांसाठी भीतीदायक ठरला. गावात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. अनोळखी लोकांची ये जा वाढली होती. त्यामुळे 5 जुलैला अमावस्येच्या दिवशी गावात कोणाचा तरी नरबळी जाणार अशी कुजबूज सुरू झाली. त्यात 2 तारखेला भर दुपारी सरपंच रामचंद्र कुंभार यांना एक फोन आला. गावातल्या एका घरात कोणाचा तरी नरबळी दिला जाणार आहे असं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं आणि कुंभार यांनाही हादरा बसला. यानंतर कुंभार यांनी काही गावकऱ्यांकडून माहिती घेतली. तेव्हा गावात बाहेरगावची 10 ते 15 लोक शरद मानेच्या घरी आल्याची माहिती त्यांना मिळाली. गावातल्या मुख्य रस्त्यावर शरद मानेचं घर आहे. या घरात नेमकं काय घडतंय हे पाहण्यासाठी सरपंच रामचंद्र कुंभार घराबाहेर पडले. संध्याकाळचे 7 वाजले होते. नुकताच अंधार पडायला लागला होता. सरपंच कुंभार मानेच्या घरी गेले. घराबाहेर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. मानेच्या घरातून आवाज येत होता, खड्डा खोदल्याचा आणि मोठमोठ्यानं मंत्रोच्चार केल्याचा. घरात काहीतरी चुकीचं घडतंय याचा अंदाज आल्यानंतर कुंभार यांनी गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना बोलवून घेतलं. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर काही मिनिटातच पोलीस पाटील, उपसरपंच आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य शरद मानेच्या घराबाहेर पोहोचले. घरात जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. नरबळीच्या चर्चेमुळे त्यांना भीती होती, आपल्यावरही जीवघेणा हल्ला होऊ शकतो. पण मग सगळ्यांनी हिंमत केली आणि शरद मानेच्या घरात घुसले. त्यांची काही पावलं पडली आणि समोर जे दिसलं ते बघून सगळेच घाबरले. घरात एका चटईवर केळीच्या पानावर हळदी, कुंकू, गुलाल, सुपारी, पानाचे विडे आणि टाचण्या लावलेले लिंबू या गोष्टी ठेवल्या होत्या. कसली तरी अघोरी पूजा सुरू होती. मूळचा कराडचा रहिवासी असलेला चंद्रकांत धुमाळ गळ्यात रुद्राक्ष आणि वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घालून मंत्रोच्चार करत होता आणि त्याच्या शेजारी बसलेला शरद माने, कौलव गावचाच रहिवासी, गावकऱ्यांच्या रोजच्या दिसण्यातला माणूस. हे सगळं काही अनिष्ट आणि अघोरी असल्याचं लक्षात आल्यानंतर सरपंच कुंभार, उपसरपंच आणि अन्य लोक आतल्या खोलीत घुसले. आतमध्ये 10 बाय 10 ची खोली होती. कोनाड्यात देवघर होतं. देवघरासमोर 3 ते 4 फुटाचा खड्डा खोदला होता. खड्ड्याच्या बाजूला उकरलेली माती पडली होती. 4ही बाजूंना लिंबू आणि पानाचे विडे ठेवले होते. सगळीकडे हळद आणि कुंकू टाकलं होतं. बाहेरच्या खोलीपेक्षा आतल्या खोलीतलं चित्र भीतीदायक होतं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर उपसरपंच अजित पाटील यांनी आरोपींना घरात काय करताय, खड्डा का खोदलाय असं विचारलं. त्यावर आरोपी संतोष लोहारनं खड्ड्यात गुप्तधन सापडणार असल्याचं सांगितलं. तेवढ्यात दुसरा आरोपी आशिष चव्हाण यानं इथून निघून जावा, नाहीतर तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली. हा सगळा प्रकार सुरू असताना राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीसही तिथे पोहोचले. त्यांनी घरातून मुख्य आरोपी शरद मानेसह महेश माने, आशिष चव्हाण, चंद्रकांत धुमाळ, संतोष लोहार आणि कृष्णा पाटील अशा 6 जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023च्या
कलम 351(2) 3, 5 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर कौलवसह सगळ्या जिल्ह्यात खळबळ उडाली. या खड्ड्यात गुप्तधन सापडणार होतं असं आरोपींनी सांगितलं असलं तरी तिथं गावातल्या एकाचा नरबळी द्यायचा होता असा संशय इथल्या लोकांना आहे. मागच्या 15 दिवसापासून याबाबत चर्चा सुरू होती, पण कुणाकडे कसलाही पुरावा नव्हता. अनोळखी लोक शरद मानेच्या घरी का येतात याची काहीही कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळं गावात फक्त कुजबुज होती. पण शरद मानेच्या घरातून जेव्हा खड्डा खोदायचा आवाज येऊ लागला तेव्हा संशय बळावला आणि लोकांमध्ये भीती पसरली. कारण मानवत खून खटला असेल किंवा कित्येक प्रकरणं, गुप्तधनाची प्रकरणं थांबली आहेत ती नरबळीवरच. 2 जुलैला हा सगळा प्रकार उघडकीस आला. मात्र तेव्हा केवळ मंत्रोच्चार सुरू होता. 5 जुलैला अमावस्येच्या दिवशी गावातल्या एकाचा इथे नरबळी देण्याचा प्लॅन आरोपींनी आखला होता असा संशय लोकांकडून व्यक्त करण्यात आला. लोकांचा संशय वाढला कारण माने आणि त्याच्या घरी जमलेल्या साथीदारांनी या प्रकरणाबद्दल वेगवेगळी उत्तरं दिली. कुणी म्हणालं हे सगळं शांती सुरू होती म्हणून सुरू आहे. कुणी म्हणालं मुलाच्या जीवाला धोका आहे म्हणून पूजा सुरू होती. त्यामुळं यातलं खरं कारण पुढं आलंच नाही आणि कौलवमध्ये चर्चा सुरू राहिली गावात नरबळी जाणार होता म्हणून.